जाणून घ्या आकाश तत्वाचा तुमच्या बोलण्यावर आणि बुद्धीवर कसा परिणाम होतो, तुम्ही त्याचा शरीरात संतुलन कसा साधू शकता। 5 तत्वांनी बनलेल्या आपल्या शरीरात प्रत्येक घटकाचा समतोल राखणे आवश्यक आहे, मग ते पाणी, पृथ्वी, अग्नी, वायू किंवा आकाश असो। यातील कोणतेही घटक असंतुलित असल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होतात। आकाशातील घटक समजून घेतल्याशिवाय तुम्ही त्याचा समतोल राखणे शिकू शकत नाही। तर प्रथम आकाश तत्व काय आहे ते समजून घेऊया। नमस्कार, दत्त दिगंबर चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे। आकाश तत्व म्हणजे काय आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो। आपल्या शरीरात जी काही रिकामी जागा आहे ती आकाश तत्वाचे रूप आहे, जसे पोटातील रिकामी जागा, फुफ्फुसाच्या पोकळीतील रिकामी जागा, आतड्यातील रिकामी जागा इत्यादी। आकाश तत्वाचाही उपवासाशी संबंध आहे, कारण उपवास म्हणजे पोट रिकामे असणे। आकाश तत्व हे सर्वात सूक्ष्म आणि शक्तिशाली तत्व आहे आणि हे तत्व आपल्या शरीरात सर्वत्र असते। या घटक इतका मोठी आहे की आपण त्याची उपस्थिती शोधू शकत नाही। आपण आपल्या शरीरात जे शब्द, वाणी किंवा ध्वनी बोलतो त्याची उत्पत्ती या आकाश तत्वामुळेच होते। पण याचा अर्थ असा काढू नका की मुक्या व्यक्तीला जागेच्या घटकाची कमतरता आहे, तर तो या घटकाच्या अभावामुळे नव्हे तर शारीरिक कमतरतेने ग्रस्त आहे। एक असंतुलित घटक अलगाव, गोंधळ आणि दिशाभूल भावना निर्माण करू शकतात। अशा व्यक्तीला हरवलेले किंवा लक्षहीन वाटते। त्यांना संवाद साधण्यात अडचण येऊ शकते आणि अनेकदा त्यांचा गैरसमज होतो। जेव्हा आकाश तत्व नवीन तत्वांना भेटते तेव्हा आपल्या शरीरात अनेक नवीन गुण तयार होतात। उदाहरणार्थ, आकाश आणि वायू घटकांच्या मिश्रणातून वासना, आकाश आणि अग्नि तत्वांच्या मिश्रणातून राग, आकाश आणि जल तत्वांपासून मोह आणि आकाश आणि पृथ्वीच्या घटकांपासून भय उत्पन्न होते। आकाश घटक आध्यात्मिक कनेक्शन, अंतर्ज्ञान आणि प्रेरणा यांच्याशी संबंधित ऊर्जा नियंत्रित करते। आकाश घटकाचा आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि आपल्याला आपल्या अंतर्मनाशी जोडण्यास मदत होते। हे आपल्याला स्वतःला आणि आपल्या सभोवतालचे जग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते। मानले जाते की आकाश तत्वामध्ये आपल्याला चैतन्याच्या उच्च अवस्थेपर्यंत पोहोचण्यास आणि परमात्म्याशी जोडण्यास मदत करण्याची क्षमता आहे। आकाश तत्वाचा समतोल कसा साधावा? आकाशाकडे पाहून आभार मानताना तुम्ही अनेकांना पाहिले असेल। काही लोक हे देवाचे आभार मानण्यासाठी करतात, तर काही लोक आकाशातील घटकाशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात। म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशाकडे पहा। मस्तक टेकून आकाशाचे ध्यान करा। यामुळे तुमची आंतरिक शांती आणि संतुलन वाढेल। मनाची स्पष्टता आणि मुक्त संवादाला प्रोत्साहन देणाऱ्या क्रियाकल्पामध्ये गुंतणे, हे विचार व्यक्त करणे किंवा चिंतनशील लेखनाचा सराव करणे हे आकाश घटक किंवा अंतराळ घटकाशी जोडण्याचे थेट साधन आहे। तुम्ही तुमच्या आहारात औषधी पदार्थ, बाजरी, बार्ली, बडीशेप इत्यादींचा समावेश करूनही हे घटक वाढवू शकता। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।